चरणी करवीत वासिनी गोंधळाय ग गोंधळ मांडीला ग आंबे गोंधळ मांडीला दुर्गा नंदिनी गोंधळाय ग हे काली माता आणि चामुंडी माता आणि पंढरपूर वासिनी गोंधळाय ग हे गोंधळ मांडीला ग आंबे गोंधळ मांडीला पाषाणी यात्री भुवानी गोंधळाय ग अन पूजा भजनीन रागवलो पूजनी सुखदायिनी गोंधळाय ग हे गोंधळ मांडीला ग आंबे गोंधळ मांडीला
जगदंबेच्या नावाने उधो उधो उधो. भक्ता, अरे आई जगदंबेचा आपण गोंधळ मांडलेला आहे. खरंय नाही खरंय, अंबाबाई जगदंबेचा आपण गोंधळ घातला, तिची पूजा मांडली, पण आमच्या या भक्तजनांना तिचं खरं स्वरूप तुम्ही दाखवावं अशी आमची इच्छा आहे. अरे दाखवणार, तिचं खरं स्वरूप आम्ही नक्की दाखवणार. अरे आई जगदंबा म्हणजे भक्ता महाराष्ट्राचं कुलदैवत, महाराष्ट्राची कुलस्वामिनी, ही आदी माता म्हणजे महान मंगल अशी शक्ती आहे, शक्ती. अरे हिची उपासना पीठ म्हणून 3.5 पीठ मान्यता पावलेली आहे. 3.5 पीठ त्यांची पहिला आहे तुळजापूरची तुळजा भवानी, आंबेजोगाई योगेश्वरी हे दुसरं पीठ, रेणुकाई मातापूर हे तिसरं पीठ, आणि कोल्हापूरची अंबाबाई हे पीठ धरून 3.5 पीठ म्हणजे महादेवी सत्व रज तम गुणधारी आराध्य देवी अंबाबाई. वाह नाईक, देवीची खूप रूप आहेत ना. अहो कंचबी गावाला जा, देवीचं देऊळ असतं याच. खरंय बघता तुझं, खरंय. पण देवीची 2 रूप मानली गेलेली आहे. एक आहे पुरुष रूप आणि दुसरं आहे स्त्री रूप. भवानी शंकर हे पुरुष रूप आणि भवानी आणि पार्वती हे स्त्री रूप. कळलं का? अरे हे संपूर्ण विश्व या पुरुष आणि स्त्री रूपांनी व्यापलेलं आहे. पण माणसाला सर्वात जास्त जवळचं वाटतं ना ते स्त्री रूप, कारण ते आईचं रूप आहे, मातृत्वाचं रूप आहे. आई मुलाला जन्म देते, त्याला वाढवते. म्हणूनच या जगदंबेला सुद्धा आपण आई म्हणतो. आई आई जगदंबे म्हणतो. तू म्हणतोस ते खरंय. अरे गावोगावी देवीची स्थानं आहे. पण तुला सांगतो की रूप किती असली तरी स्वरूप मात्र एकच आहे. अरे अमरकोशामध्ये तर आई जगदंबेची 21 नावं दिलेली आहेत. 21 नावं. काय सांगताय? 21 कंची कंची? उमा, कात्यायनी, गौरी, काली, हेमावती धरी, शिवा, भवानी, रुद्राणी, शर्वाणी, सर्वमंगला, अपर्णा, पार्वती, दुर्गा, दाक्षायणी, चैव, गिरिजा, मेनकात्मजा या आणि अशा स्वरूपाची भारतामध्ये देवीची 55 स्थानं आहेत. म्हणूनच म्हटलेलं आहे एकम सद्विप्रा बहुधा वदंती. ते समजा खरं आहे नाईक. पण मला सांगा, काय देवी इतक्या अवतारात कशा पाय आली? अरे भक्ता, आदी माया आदी शक्ती म्हणजे अनादी अनंत आहे. या चराचरामधली प्रत्येक गोष्ट या आदिमातेच्या स्वरूपाचाच एक अंश आहे. आई आपल्या मुलांचा सांभाळ करते, त्यांची जोपासना करते. तशी आई जगदंबा नाना अवतार घेऊन आपल्या भक्तांचं रक्षण करते, दैत्यांचं निर्दालन करते आणि धर्मग्रंथांचं रक्षण करते. अरे ह्या त्रिगुणात्मक जगदंबिकेच्या नाना लीलावतारांचं वर्णन आपल्या पुराण ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. मंडळी, फार वर्षांपूर्वी ऋषी मुनी देवदेवतांची आराधना करीत असत, त्यांना प्रसन्न करून घेत असत. पण हे दुष्ट प्रवृत्तीच्या असुरांना खटकलं. त्यांना असं वाटायला लागलं की देवांना जसा यज्ञ भाग मिळतो तसा तो आपल्याला का मिळत नाही, अशी असूया त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. मग त्यांनी काय केलं? ऋषी मुनींना त्रास द्यायला सुरुवात केली. ऋषी मुनींच्या रक्षणासाठी धावून येणाऱ्या देवदेवतांची युद्ध करायला सुरुवात केली. पण असेच एक महान ऋषी मुनी दंडकारण्यातल्या दिंडीर वनामध्ये होऊन गेले. कोण कोण? कर्दम ऋषी. कर्दम ऋषी, कळलं का मंडळी? कर्दम ऋषी फार मोठा ब्रह्मवेत्ता होता. तो दिवसभर ध्यान धारणा करावी, आपल्या शिष्यांना वेद अध्ययनाचे पाठ द्यावे आणि सुखा समाधानानं आयुष्य व्यतीत करावं असा त्यांचा दिनक्रम होता. स्वाहा शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. स्वाहा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी. शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम
शिवाय ॐ नमः शिवाय शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय शिवाय ॐ नमः शिवाय शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय. यज्ञ याग यथासंग पार पडण्याचा आनंद किती अवर्णनीय असतो नाही अनुभूती. आपण म्हणता ते सत्यच आहे स्वामी. तरी असुर केव्हा कसे विघ्न आणतील सांगता येत नाही. अनुभूती, असत्यापेक्षा सत्याचं तेज अधिक प्रखर असतं. त्याचप्रमाणे दानवांपेक्षा देव अधिक प्रबळ आणि पूजनीय आहे. तरी सुद्धा असुरांची शक्ती देवांपेक्षा अधिक आहे स्वामी. यापूर्वी सुद्धा कितीतरी वेळा दानवांनी देवांचा पराभव केलाय. कारणाशिवाय काहीही घडत नसतं. देवलोकांचा पराभव होणं ही देखील परमेश्वरी लीला आहे. देवदेवतांची आराधना करून निरनिराळ्या शक्ती आणि मंत्र मिळवून हे दैत्य मस्तवाल झाले आहे. ज्या देवतांनी यांना प्रसन्न होऊन वर दिले त्याचं शस्त्र करून ते देवतांना ताडत आहेत. धर्माचरण सोडत आहेत. या जगात टिकणार आहे ते अंतिम सत्य, आणि सत्य नेहमी धर्माचरण आचरणाऱ्याकडेच असतं. जो धर्माचरणाला तिलांजली देतो त्याचा अंत जवळ आला असंच समजावं. सत्य असत्याचं युद्ध ब्रह्मांडाच्या अंतापर्यंत चालूच राहणार, पण अखेर जय सत्याचाच होणार. कारण ईश्वराला ते जास्त प्रिय आहे. खरंय, पुण्य संचयाशिवाय मानवाचा उद्धार नाही. तपसाधनेशिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञानाशिवाय तर मोक्षच नाही. हेच खरं. म्हणून साधनेला पर्याय नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ॐ नमः शिवाय 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 ॐ नमः शिवाय. ॐ
शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय स्वामी 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 हो स्वामी थांब अनुभूती. अनुभूती, तू खरी साध्वी आहेस, पतिप्रेमाचं प्रतीक आहेस. हे जरी खरं असलं तरी तुला सती जाता येणार नाही, कारण तू गर्भवती आहेस. भ्रूणहत्या मोठं पातक आहे. या मुलाला तू जन्म दे, तो मोठा तपस्वी होऊन मानव जातीचा उद्धारक होणार आहे. मुलाला गुरुगृही पोहोचवून तू मेरू पर्वतावर अष्टांग योगाची तपश्चर्या करून तेजस्विनी हो. नमः शिवाय 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 महाराज, दैत्यराज कुकुर महाराज, आपण अवघा मेरू पर्वत हिंडलो, सर्व वनात शोध घेतला, पण कोणतीही शिकार मिळाली नाही. सेवका, अरे हा दैत्यराज कुकुर शिकारीला निघालाय आणि शिकार न करता परतला तर अवघी दैत्य जमात त्याला हसेल. अरे सरपटणाऱ्या प्राण्यापासून ते मदमस्त हत्तीपर्यंत कोणता ना कोणता तरी प्राणी मिळालाच पाहिजे. दैत्यराज, आपण दमला असाल, दिवसा विश्रांती घ्यावी आणि रात्री पुन्हा आपण शिकारीसाठी निघूयात. योग्य. चल, जवळच एखादी गुहा पाहून आपण संध्याकाळपर्यंत विश्रांती घेऊया. निघाओ महाराज. नमः शिवाय नमः शिवाय. दैत्यराज, या निबिड जंगलात प्राणी सुद्धा वास्तव्य करायला घाबरतात. अशा या ठिकाणी ही सुंदर स्त्री एकटी कुणाची तपश्चर्या करते? सेवका, अरे तू म्हणाला होतास ना की आज शिकार मिळाली नाही म्हणून. अरे हीच
हीच ती लावण्यवती सुंदर शिकार. म्हणजे महाराज म्हणजे अरे ही रूप सुंदरी माझी पट्टराणी होणार. रानातलं हे सौंदर्य या दैत्यराज कुकुराच्या राजमहालाची शोभा वाढवणार. जा तिला माझा प्रस्ताव सांग. कशी आज्ञा महाराज. ओम नमः हे रूपसुंदरी लावण्यवती आमचे दैत्यराज कुक्कुर महाराज तुझ्यावर प्रसन्न आहेत. त्यांनी तुला विवाहाची मागणी घातली. कुकुर दैत्य या अनुभूतीला लग्नाची मागणी घालतो. केवढं हे धाडस. जा जाऊन तुझ्या महाराजांना सांग, प्राण गमवायचा नसेल तर आल्या पावली परत फिर म्हणाव. अनुभूती तू कुणाशी बोलतीस त्याची तमा बाळग. आम्ही दैत्य आहोत. ओरबाडून खाणं हाच आमचा धर्म आहे. हीच आमची नीती आहे. बळजबरीने हरण करून तुला भ्रष्ट करून माझ्या बरोबर घेऊन जाईन. या दैत्याला शाप देऊन याचं भस्म करावं तर सारा तप नाश पावेल. जर गप्प बसावं तर पातिव्रत्याचाही नाश होईल. देवी पार्वती, मी तुझं लेकरू आहे. या संकटातून मला सोडव. या श्वापदापासून मला वाचव. मी भ्रष्ट झाले तर तुझं गुणगान कोण काय. हे शिवशंकर हा महादेव, मी नित्य नेमानं तुला पिता म्हणून पूजलंय. या लेकीचं शील तूच राखणार आहेस. त्वरेनं माझ्या मातेला माझ्या मदतीसाठी पाठव. तुर्जेनं ये, माझं रक्षण कर माते, माझं रक्षण कर. अनुभूती, तुझ्या मदतीसाठी या पंचक्रोशीत कुणीही येणार नाही. चल. थांब दैत्या. रणचण्डिका विद्युल्लता व्याघ्रावरी तू अंबिका. तुळजा मातेच्या भक्तांना हात लावण्याचं सामर्थ्य काळात देखील नाही. तेथे तू तर एक शूद्र दैत्य. हे अशी चित्रविचित्र रूप घेऊन तू या दैत्यराज कुकुराला घाबरवू शकत नाहीस. तुमचा अवघा देवलोक माझ्या पुढे गुडघे टेकतो. तू तर एक स्त्री आहेस. तुझं काय चालणार आहे माझ्या पुढे. गर्व हे अंताचं प्रवेशद्वार आहे. तुला तुझा अंत बोलावतोय. मी या क्षणी तुझा अंत करू शकते. असं ठीक आहे. चल ये समोर. रणचण्डिका विद्युल्लता व्याघ्रावरी तू अंबिका. रणचण्डिका विद्युल्लता व्याघ्रावरी तू अंबिका. तू माऊली तू साऊली दुःखखंडिनी रूपकालिका. माया हि तू काया हि तू आरंभ तू
चण्डिका विन्दुल्लता व्याघ्रावरी तू अम्बिका तू माऊली तू साऊली दुःखखण्डिनी रूपकालिका माया हि तू काया हि तू आरंभ तू अनसागता दुष्णे सजा वितुन्दता सौख्या स्वभावी पूर्णता माया हि तू काया हि तू आरंभ तू अनसागता दुष्णे सजा वितुन्दता सौख्या स्वभावी पूर्णता बाळ अनुभूती, तुझ्या भावभक्तीच्या हाकेने मी तुर्जेने इथे आली. यापुढेही जे भक्त मला आत्मप्रेमाने हाक मारतील तेव्हा मी त्वरित येऊन त्यांचे संकट दूर करीन. त्यासाठीच मी भवानी रूपेने या भूतलावर वास्तव्य करीन. माझ्या भक्तांचं रक्षण करीन. बोला तुळजापूरच्या भवानीचा, बोला अंबाबाईचा. आई राजा बुध 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 बोलाव, हटाळातून तून संबळाच्या तालाव. आई राजा बुध 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 बोलाव, हटाळातून तून संबळाच्या तालाव. माझ्या आईचं तुळजापूर गाव, अंबा जगदंबा आई तिचं नाव. लावी भक्ताला लावी भक्ताला भक्ताला जीव बाब. आई राजा बुध 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 बोलाव, ताळातून तून संबळाच्या तालाव. तिच्या पूजला येतोय रंग कराव, तिच्या मायेचं नाठाव. हाक मारिता हाक मारिता मारिता घेई दाब. आई राजा उद 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 बोलाव, ताळातून तून संबळाच्या तालाव. तिच्या दरबाराला जाव, मनोभावान
बोलाव टाळातून तून संबळाच्या तालाव अरे भक्ता किती नाचशील अरे थकशील की रे. नाही अहो मी भूत्या आहे कसा थकत. भूत्या आहेस तू. अरे भूत्या असण्याचा एवढा अभिमान आहे तुला. मग मला एक सांग भक्ता भूत्या म्हणजे काय रे. भूत्या म्हणजे काय. भूत्या म्हणजे काय सांगतो ना. भूत्या म्हणजे बघा आम्ही देवीचा आराधी असं पोत नाचवतो गोंधळात देवीची पद गातो जोगवा मागतो असंच असतो ना भूत्या. वार बघता वा. अरे भूत्या म्हणजे भृत्य म्हणजे राजा बरं का मंडळी. असा तसा राजा नाही देवीच्या दरबारातला राजा. म्हणून राजासारखं सजायचं 64 योनी कवड्यांची माळ गळ्यामध्ये घालायची आणि ज्ञान तेजाचं पोट पादळत घराघरामध्ये ज्ञान तेजाची उधळण करायची. घराघरामध्ये देवीचा प्रकाश पोचवायचा. हे भृत्याचं म्हणजे भूत्याचं काम. कळलं का मंडळी. पूर्वीच्या काळामध्ये संध्याकाळच्या वेळेला आया बाया या भूत्याची वाट बघत बसायच्या. भूत्या दाराशी आला की त्याच्या पोतावरून घरातली ज्योत पेटवायच्या चूल पेटवायच्या आणि अशा प्रकारे देवीचा प्रकाश घराघरामध्ये पोचायचा. नाही गोंधळाने फक्त गोंधळ गायचा देवीची पूजा मांडायची असंच असतंय ना. तुला काय गोंधळी म्हणजे काय असं तसं वाटलं का रे भक्ता. अरे या देवी समोर पहिला गोंधळ कोणी घातला ठाऊक आहे का. कोणी घातला. अरे या महामंगल देवी समोर पहिला गोंधळ घातला ब्रह्मा विष्णू महेशानी. कळलं का. अरे महिषासुराच्या वधासाठी या शक्ती समोर या त्रिदेवांनी आळवणी केली. कशी शुक संकदित गोंधळी शुक संकदित गोंधळी नाचतात प्रेम कल्लोळी नाचतात प्रेम कल्लोळी शुक संकदित गोंधळी शुक संकदित गोंधळी नाचतात प्रेम कल्लोळी नाचतात प्रेम कल्लोळी. पण नाही महिषासूर म्हणजे कोण म्हणायचा. महिषासूर म्हणजे रंभ दैत्याचा पुत्र. अग्निदेवतेच्या कृपा प्रसादानं या महिषासुराचा जन्म झाला मंडळी. हा महिषासूर होता तरी कसा आणि कोण. ओम ब्रह्माय नमः. 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 महिषासुरा महिषासुरा तुझी तपोसाधना पूर्ण झाली आहे. अखंड 10,000 वर्ष तू तपश्चर्या केली आहेस. या मेरू पर्वतावरील अंकुरांचे देखील आता वृक्षात रूपांतर झालंय. हे महिषासुरा तुझ्या या तपश्चर्याने प्रसन्न होऊन मी विश्वनिर्माता ब्रह्म तुझ्या भेटीस आलो आहे. इच्छित वर माग मी तुझी इच्छा पूर्ण करीन. हे विश्वकर्म्या विश्वचालका ब्रह्मदेवा तुझा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठीच मी हे घोर तपश्चर्या केली. महिषासुरा प्रत्येक तपश्चर्याला हेतू असतो. हेतू मनात घेऊनच तपश्चर्या करावी. तू कोणत्या हेतून ही घोर साधना केलीस. हे ब्रह्मदेवा मला अमरत्व प्राप्त व्हावे यासाठीच मी ही घोर तपश्चर्या केली. मला मृत्यूपासून भय राहणार नाही असा वर द्या.
बालका, मृत्यू आणि पुनर्जन्म हे प्रत्येक प्राणी मात्रास पुरून उरले आहे. केवळ प्राणी मात्रांचाच कालाने नाश होतो असं नाही, तर समुद्र आणि महापर्वतही कालांतराने नाश पावतात. हे सर्व विश्वच नश्वर असल्याने मी तुला अमरत्वाचा वर कसा देऊ? तेव्हा तू दुसरा कोणताही वर. हे पितामह, मनुष्य, देव किंवा दानव या कोणाच्याही हातून मला मृत्यू येऊ नये. कोणतीही स्त्री माझा वध करण्यास सक्षम नाही. स्त्री मुळातच अबला आहे, त्यापासून मला कोणताही धोका नाही. तथाच दैत्यराजा, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला कोणत्याही पुरुषाकडून मृत्यू येणार नाही असा मी तुला वर देतो. ब्रह्मदेवानी अवघा देवलोक अडचणीत आणलेला आहे. कसं करावं हे सुचत नाही. महिषासूर अत्यंत उन्मत्त झालेला आहे. गोर गरीब साधू संन्यासी ऋषी मुनी देवलोक सर्वांनाच त्रस्त करू लागलाय. कोणी पुरुष त्याचा वध करू शकणार नाही असा वर ब्रह्मदेवानी त्याला दिला आहे. आपल्या देवलोकी तेजपुंज देवी आहेत, त्यांच्याकरवी हे कार्य करावं. पार्वती किंवा लक्ष्मी देवींसारख्या देवींचं हे कार्य आवाक्यातलं नाही. महिषासुराची मायावी शक्ती मोठी आहे. त्याला मारण्यास आपणास तशीच सगुण साकार शक्ती बनवायला हवी. आपल्या मताशी मी सहमत आहे. अशा देवीला आपण आपली आयुध आणि मंत्रशक्ती प्रदान करू. त्या योगे ती महिषासुरावर विजय मिळवेल. अंबाली पावनी ग नैली ज्योत लावली ग, देवी आली पावनी ग नैली ज्योत लावली ग. अंबाली पावनी ग नैली ज्योत लावली ग, देवी आली पावनी ग नैली ज्योत लावली ग. अंबाली पावनी ग नैली ज्योत लावली ग, देवी आली पावनी ग नैली
हे ध्वनी कुठून उत्पन्न झालाय? कुणाचं इतकं धैर्य झालं? देव देव तर पराजित झालेले, भयभीत झालेले, ते अशी गर्जना करणार नाहीत. दैत्य दैत्य तर माझ्या अधीन आहेत, ते असलं कृत्य निश्चितच करणार नाहीत. मनुष्यात तेवढी शक्तीच नाही. जा दूता जा, ध्वनीचा वेध घे आणि हा जो कोणी पातकी असेल त्याला माझ्या समोर हजर कर. अरे महिषासुराच्या राज्यात पक्ष्यांना गुंजाराव करण्यासाठी सुद्धा सक्त मनाई असताना कोणाला जीव नकोसा झालाय. जा दूता जा, आज्ञेचं पालन कर, ध्वनीचा वेध घे. ये दूता, काही शोध लागला काय? होय महाराज, दिंडीर वनात मी ध्वनिवेद घेत असता एके ठिकाणी एक दिव्य आणि तेजस्वी स्वरूप सुंदरी दृष्टीस पडली. ती सुरांग विभूषित आणि रत्नालंकृत आहे. ती मनुष्य योनीतली नाही हे निश्चित. हे कशावरून म्हणतोस तू? ती सिंहारूढ आहे. तिच्या अनेक हातात अनेक शस्त्रास्त्रे आहेत. सर्व देव तिच्या भोवती जमून तिचे स्तवन करतात, तिचा जय जयकार करतात. अरे ही देव लोक अशी विविध रूप घेतच असतात. ती कुणा देवाची भार्या असेल? नाही दैत्यराज, ती अविवाहित आहे असे मला वाटते. तिचे तेज इतके प्रखर आहे की तिच्या मुखाकडे मी पाहू शकलो नाही. आता पुढे काय करायचं याची आज्ञा द्यावी. जा दूता जा, त्या स्त्रीला इकडे घेऊन या. विनंतीनं येत नसेल तर बळजोराने आणा, पण तिला इकडे घेऊनच या. तिचे वर्णन ऐकून मी मोहित झालेलो आहे. मी तिला माझी पट्टराणी करीन. जा, आज्ञेचं पालन करा. जशी आज्ञा महाराज. हे महाभाग्यवती, तू कोण आहेस आणि इथे येण्याचं प्रयोजन काय आहे? माझा स्वामी दैत्यराज महिषासूर याचा मी दूत आहे. तुला विनंती करण्यास आलो आहे. माझ्या स्वामींना तुला भेटण्याची इच्छा आहे. तुझ्या रूपाचे वर्णन ऐकून तो तुझ्यावर भाळला आहे. तुझ्याशी तो विवाह करू इच्छितो. हे मूर्ख दैत्या, तुझ्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. परंतु सामोपचाराने संभाषण केल्याने आम्ही संतुष्ट आहोत तुमच्या. नाहीतर केवळ माझ्या दृष्टीनेच तू भस्म झाला असतास. हे दानवा, मी दैत्यांचा नाश करणारी देवी आहे. मी तुझ्या धन्याच्या वधाकरताच इथे आलेली आहे. हे देवी, तुझे हे अविचाराचे भाषण थांबव. तू सुस्वरूप स्त्री आहेस. महिषासुरा बलदंड, धिप्पाड आणि योद्धा आहे. तेव्हा तू त्याच्याशी युद्ध करण्याचे सोडून त्याच्याशी विवाहबद्ध हो आणि सुखी हो. हे मूर्ख दैत्या, तुला तुझ्या जीविताची चिंता असेल तर त्वरित इथून निघून जा. अन्यथा माझ्या क्रोधाग्नी तुझे भस्म होईल. तुम्ही दैत्य पशुतुल्य असता हिंस्त्र श्वापदांना सामोपचाराने सांगितलेलं चालत नाही. तुझ्या धन्याचे दैव फिरलेले आहे आणि एकदा का दैव फिरलं तर तृण देखील वज्राप्रमाणे होतं. ज्याचं मरण समीप आलेलं असतं त्याला ब्रह्मवर देखील तारू शकत नाही. अजून एक संधी देते. जा, तुझ्या धन्याला जाऊन सांग, म्हणावं मृत्यूचं भय असेल तर पाताळात जाऊन वास्तव्य कर. अन्यथा मस्तवालपणे माझ्या समोर येशील तर स्वतःच्या मृत्यूला तूच कारणीभूत ठरशील. मी तुझ्या पुढे प्रस्ताव मांडलेला आहे, परंतु तू कलह करण्यास उतावीळ झालेली आहेस. दानव श्रेष्ठ महिषासुराच्या क्रोधाला केवळ तूच कारणीभूत होणार आहेस याचा तू विचार कर.
लावण्यवती सुंदरी म्हणून तिचा स्वीकार करण्याचा आम्ही विचार केला होता, परंतु जर इतक्या मस्तवालपणे ती आम्हास आवाहन करत असेल तर फूल पायदळी तोडवून तिचा चेंदामेंदा करण्यास आम्ही कमी करणार नाही. आमच्या गौऱ्याची तिला प्रत्यक्ष प्रचिती द्यायला हवी. एका यत्किंचित स्त्रीने पराक्रमाच्या गप्पा माराव्यात, या यक्षराजा विरुद्ध बोलावे, म्हणजे तिचाच अंत स्पष्ट झालेला आहे. मंत्रीगण हो, रणवाद्य वाजवा, अवघ्या यक्षसेनेला युद्धास तयार होण्यास सांगा. यक्षराज बिडाल आणि असिलोभांना आधी त्या स्त्रीवर हल्ला चढवायला सांगा. आधी तिच्या शौर्याचा प्राण उतारा करा. नंतर आम्ही केस धरून दरादरा ओढत तिला इथं आणतो आणि इथेच तिला बटीक करतो, नाही तर तिथेच तुकडे करून श्वापदांना खायला घालतो. चला यक्ष सैन्यांनो, युद्धाला तयार व्हा, रणवाद्य वाजवा, हल्ला करा. दूत म्हणाला तेच खरं होतं. अलौकिक अद्वितीय सौंदर्य. हे सुंदरी, तुझ्या हाती ही आयुध शोभा देत नाहीत. तू पराक्रमी निश्चितच आहेस, म्हणूनच तर तू माझ्या सर्व राक्षसांचा पराभव केलास. तुझ्या सारख्या पराक्रमी सुंदरी शिवाय माझी पट्टराणी कोण होऊ शकणार? विनाशकाले विपरीत बुद्धी होतेच. अरे नराधमा, मी साक्षात तुझा अंत आहे. निखारा कितीही सुंदर असला तरी तो क्षणभरही हातात धरवत नाही. अरे मुढा, तुला जर अभय हवं असेल तर आत्ता या क्षणाला माझ्या शरणी ये, नाही तर स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी पाताळात निघून जा. आणि जर तुला मृत्यूचीच इच्छा असेल तर ये माझ्याशी युद्ध कर. उन्मत्त स्त्रिये, एका क्षणात मी तुझा पराभव करू शकतो, पण मला तू हवी आहेस. आता मी तुझा पराभव करूनच तुला इथून फरफटत घेऊन जाईन. आहो महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ. आहो मर्दिनीची कथा सांगते गर्जुनी संबळ, गर्जुनी संबळ. हा महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ. महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ. मत्त होऊनी त्या दैत्याने केला हुंकार. आहो देवीला पाहुनी हातीची परजी तलवार. आदिशक्ती कोपलीन डोळा फुलला अंगार.
कडाडले ब्रह्मांड धरणी कापे थरथर अहो उग्र होऊन रूप घेतसे अक्राळ विक्राळ अक्राळ विक्राळ महिषासुरा संगे केले युद्ध तुम्हाळ अहो मर्दिनीचे कथा सांगते गरजूनी संबळ गरजूनी संबळ हा महिषासुरा संगे केले युद्ध तुम्हाळ ओ महिषासुरा संगे केले युद्ध तुम्हाळ केस मोकळे सोडून भाळी मळवट भरला अहो रुद्र भैरवा स्मरुनी हाती दिव्य पाश धरला चालून जाता शस्त्रास्त्रातून श्री शिव संचरला मूर्तिमंतरण चंडी दिसता काळही थरथरला अहो वाघाची डरकाळी उठता झाला कल्लोळ अवघा झाला कल्लोळ महिषासुरा संगे केले युद्ध तुम्हाळ अहो मर्दिनीची कथा सांगते गरजुनी संबळ गरजुनी संबळ हा महिषासुरा संगे केले युद्ध तुम्हाळ ओ महिषासुरा संगे केले युद्ध तुम्हाळ केस धरुनी रेड्यावरुनी खाली ओढिले खाली ओढिले अहो व्याघ्राने रेड्याचे तोवर नरडे फोडिले तळमळला तो असुर त्याने हात पाय झाडिले छातीवरती पाय ठेवून मस्तक छेदिले मस्तक छेदिले अहो संहारुनी मग गळ्यात घाली मुंडक्याची माळ मुंडक्याची माळ महिषासुरा संगे केले युद्ध तुम्हाळ अहो महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ महिषासुरा संगे केले युद्ध तुम्हाळ निर्दालन करुनी दैत्याच्या रक्ताने न्हाली देवी रक्ताने न्हाली अहो उदेकार ऐकुनी भवानी प्रसन्न हो झाली भक्त रक्षणा माय भवानी तुळजापुरी बैसली भवानी तुळजापुरी बैसली अहो पापा मधुनी मुक्त होऊनी सृष्टी आनंदली सृष्टी आनंदली तुझ्या कृपा आशीर्वादाने रंग लागे गोंधळ माये रंग लागे गोंधळ हा महिषासुरा संगे केले युद्ध तुम्हाळ अरे भक्ता अशी आहे ही आमची महिषासुर मर्दिनी अनादि अनंत निर्गुण स्वरूपामध्ये या भूतलावरती वास करती झाली. म्हणजे नाईक ही अंबाबाई जगदंबा कुणाचा अवतार मानायची? अरे माता पार्वतीमध्ये सर्व देवांनी आपलं तेजोवलय आणि शक्ती एकत्रित केल्यामुळे या सर्व जगाची उत्पत्ती स्थिती लय कीर्ती मती स्मृती गती करुणा दया श्रद्धा धृती वसुधा कमला पुष्टी कला विजया जया तृष्टी प्रभा बुद्धी कांती मेघना आणि चराचरामध्ये ही देवी वास्तव्य करून आहे. अरे 33 कोटी देव सुद्धा या देवीची करुणा भागतात. या संपूर्ण विश्वावरती या देवीचं छायाछत्र आहे आणि म्हणूनच मानवानी या देवीला शरण जाऊन आपलं पारलौकिक सुख प्राप्त करून घ्यावं. परनाईक या जगदंबेने वेगळे वेगळे अवतार घेण्याचं कारण काय हो? मंडळी मला सांगा, आपण आपल्या बागेमध्ये चांगलं बी पेरलं मग सगळ्याच वृक्षांना निकोप आणि चांगली फळं येतातच का? नाही. त्याच बागेतल्या काही वृक्षांना कडू आणि विषारी फळं येतातच. तसंच या जगामध्ये सर्वच प्राणी हे सात्विक आणि सच्छील असतात का? नाही. दैत्य वृत्तीचे काही संहारक जन्माला हे येतातच. ते इतरांना त्रास देतात. तुम्हाला सांगतो, महिषासुराच्या वधानंतर हजारो वर्षांनी शुंभ निशुंभ असेच जन्माला आले. ते गोरगरिबांना त्रास देऊ लागले, साधू संतांचा छळ करू लागले. अमरत्वाच्या बळावरती त्यांनी देवांचा देखील छळ सुरू केला.
बरं मला सांगा नाही या सुरांमध्ये इतकी शक्ती आली तरी कशी? कारण या दोन्ही भावांनी ब्रह्मोपासना करून अमरत्वाचा वर मागून घेतला होता. कोणत्याही पुरुषाच्या हातून त्यांना मृत्यू येणार नव्हता आणि म्हणून त्यांना देवांवरती सूड व्हायचा होता. कारण वराह अवतारामध्ये विष्णुदेवांनी हिरण्याक्षाचा अंत केला होता आणि शुंभ निशुंभ ही हिरण्याक्षाची मुलं, म्हणून त्यांना देवांवरती सूड उगवायचा होता. आणि म्हणूनच या शुंभ निशुंभ या मुलांनी देवलोकांना त्रास द्यायला सुरुवात केली, त्रस्त करायला सुरुवात केली. नारायण नारायण. मुनी नारदा, शुंभ निशुंभ राक्षसांनी इंद्रप्रस्थ काबीज केलाय आणि आता तर पृथ्वीवर सुद्धा तांडव चालू आहे त्यांचं. ब्रह्मदेवा, आपलाच वर आपल्यावर कसा उलटतो ते पहा. आता यातून मार्ग काय काढणार तुम्ही? मार्ग काय काढणार आम्ही सर्वजण आता हिमालयाच्या आश्रयाला चाललो. अरे 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 अरे, काय वेळ आली ही देवांवर. अवघ्या विश्वाचे आश्रय दाते स्वतःचा आश्रय शोधण्यासाठी हिमालयाच्या गुहेकडे निघाले. मुनिवर, दुःखावर डागण्या देण्यापेक्षा या आपत्तीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा. आता आम्हायसे तुम्ही हिमालयाकडे चाललाच आहात. तेथे शिवपार्वती भेटतील. माता पार्वतीची करुणा भागा. यापूर्वी सुद्धा तिने देवांना संकटातून मुक्त केलंय. अगदी असंच करूया, अगदी असंच. पण त्याही पेक्षा आधी शुंभ निशुंभांच्या त्रासापासून या विश्वाला वाचवूया. तुम्ही काही चिंता करू नका. ते सर्व मी पाहतो. मी देव दानव मानव सर्वांचाच आहे. तुमचा कार्यभाग साधेपर्यंत मी त्यांना थोपवून ठेवतो. मुनी नारदा, जरी तू सर्वांचा असलास तरी प्रथम तू देवलोकीचा, बरोबर ना इंद्रदेवा? हो. तेव्हा देवांना अडचण होईल असं काही करू नकोस. तसं कसं करेन मी? आपण निश्चिंतपणाने जा. नारायण 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 नारायण. निशुंभा, अरे अरे, आपल्या भयानं सर्व देवलोक स्वर्ग सोडून पळून गेलाय. पुरेपूर सोडू गो. पुरेपूर पुरेपूर सोडू मला शुंभा, पुरेपूर. या देवतांना खूप गर्व झाला होता. कसा? की आपल्या सारखे शक्तिशाली आपणच. अरे अरे, आपण त्यांचा सगळा गर्व मात्र स्वर्ग लोक तर आपण काबीज केला. आता पाताळ लोक आणि मृत्यू लोक हे काबीज केले की खऱ्या अर्थानं आपण तिन्ही लोकाचे राजे, तिन्ही लोकाचे राजे. हो, ज्या देवतांच्या जीवावरती मानव शेखी मिरवतात त्याच देवतांना पळून जाताना बघून आपल्याशी युद्ध करायला कुणाचं धाडस होणार? हे जरी खरं असलं तरी आपली दहशत निर्माण होण्यासाठी रक्ताचे पाठ व्हायला हवे. गोरगरीब साधूजन सगळ्यांना अंकित करायला हवं. यज्ञभाग आपल्यालाच मिळायला हवा. लोक आपलीच पूजा करतील अशी दहशत निर्माण करायला हवी. नाहीतर जग आपलं अस्तित्व मानेल कसं? खरंय शुंभा, सगळीकडे हाहाकार माजवण्यासाठी आपल्याकडे दोन दानव आहेत, चंड आणि मुंड. त्यांना मी आज्ञा करतो की या भूमीचा रंग रक्तरंजित करा. शाबास, जा. अवघी असुर सेना घेऊन जा. बिळात लपलेले सगळे देवलोक ऋषीमुनी यांना खेचून शोधून बाहेर काढा आणि त्यांचे हाल हाल करून त्यांची हत्या करा. त्यांच्या मुंडक्यांच्या माळा अशा अशा गळ्यात मिरवा. अरे, शुंभ निशुंभांची दहशत काय असते सगळ्या जगाला समजू द्या. चला, उठा. हुकुमाची अंमलबजावणी तातडीने करा. जशी आज्ञा. महादेवा, आता यातून काय उपाय करायचा तेच समजत नाही. सर्व देवदेवतांचे आणि ऋषीमुनींचे अतोनात हाल चालू आहेत. कोणत्याही नरा हातून दैत्यांचा वध होणं असंभव आहे. या दैत्यांचा नाश झाला नाही तर अवघे विश्व प्राणीहीन होईल.
केवळ दैत्यांचं साम्राज्य निर्माण होईल. नाही, हे असं होऊन चालणार नाही. देवा महादेवा, पूर्वी सर्व शक्ती एकवटून तेजोमय देवी निर्माण केली होती आणि या देवीने क्रूर महिषासुराचा वध करून अवघे विश्व तारले होते. देवी, आता तीच स्थिती पुन्हा प्राप्त झालेली आहे. आपणच मनावर घ्या आणि हा त्रिलोक वाचवा. अन्याय, अत्याचार आणि हिंसा यांनी देव आणि मानव हतबल झालेले आहे. देवत्वावरचा मानवाचा विश्वास नष्ट होऊ लागलेला आहे. असं कसं होईल इंद्रदेवा? अहो, देवशक्ती ही अंतिम शक्ती आहे. या दुष्टांचा संहार होईलच. आणि ही माता पार्वती असताना आपण का चिंता करता? शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ही देवी कालिका, हा अवतार दुष्टांचा कर्दनकाळ आहे. देव हो, तुम्ही निर्धास्तपणे हिच्या सवे जा. या कालिकेला आपलं तेज प्रदान करा. ही दुष्टांचा नाश करेल. मंडळी, शुंभ निशुंभांकडे नारदाने जाऊन कळ लावली. कालिकेच्या सौंदर्याचं असं वर्णन केलं की शुंभाला कालिकेशी विवाह करण्याची इच्छा झाली. कालिकेशी विवाह म्हणून शुंभाने त्याचा दूत कालिकेकडे पाठवला. मी आमच्या शुंभ निशुंभ महाराजांबद्दल काय सांगणार सुंदरी? ते त्रैलोक्यपती आहेत. त्यांनी स्वतःच्या पराक्रमानं इंद्रप्रस्थ जिंकलेलं आहे. हे कालिके, तुझ्या सौंदर्याची कीर्ती महाराजांच्या कानावर पोचली म्हणूनच त्यांनी मला तुझ्याकडे त्यांचा दूत म्हणून पाठवले आहे. हे कामाक्षी नयने, मी तुला नम्रपणे निवेदन करतो की आमच्या दैत्यराज शुंभ महाराजांबरोबर विवाह करून तू अमरावतीची सम्राज्ञी हो, अखिल विश्वाची स्वामिनी हो, जगातल्या सर्व रत्नांची उपभोक्ती हो. तुझ्या या सौंदर्यानं आमच्या महाराजांच्या शयनग्रहाची शोभा वाढव. सुग्रीवा, तू दूत आहेस म्हणून तुला हे बोलणं क्षम्य आहे, परंतु तू अत्यंत बुद्धिहीन आहेस. कुठली वस्तू कुठे शोभेल याचं तुला जराही ज्ञान नाही. अरे मतिहीना, कमळाची कळी कधी बेडकाला प्राप्त होते का? मोत्यांची माळ गाढवांच्या गळ्यात घालत नसतात. चंदनाचा टिळा डुकरांच्या कपाळाला लावत नसतात. कावळा कितीही सजला तरी तो मोर होत नसतो. तुझ्या धन्याची आणि माझी काय बरोबरी? आलास तसाच परत जा. कालिके, तुझ्या या उन्मत्तपणाचे परिणाम तुलाच भोगावे लागणार आहेत. मी तुला सन्मानानं न्यायला आलो. तसं जर तुला मान्य नसेल तर तुला मला बलात्कारानं न्यावं लागेल. मूर्ख दूता, तुला या देहाचा वीट आला असेल तर सांग. तुझ्या धन्याला जर माझ्याशी विवाह करायचा असेल तर त्यानं मला युद्धात पराभूत करावं. कालिके, तारुण्य बुद्धी भ्रष्ट करते म्हणतात ते योग्यच आहे. तुझा हा निरोप मी महाराजांच्या कानावर घालतो, पण त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. राक्षस वीरांनो, त्या क्षुद्र कालिकेच्या वधासाठी आम्ही स्वतः जाणं उचित ठरणार नाही. तेव्हा आधी धूम्रवलय जाऊन तिला जेरीस आणतील. त्यानंतर आमचे पराक्रमी वीर चंड आणि मुंड तिचा शिरच्छेद करतील. काय? या दोन शूर वीरांपुढं त्या कालिकेचं
काहीही चालणार नाही. तेव्हा जा वीरांनो जा, तिचा वध करूनच परत या. चंडिका विद्युल्लता व्याघ्रावरी तू अंबिका. रणचंडिका विद्युल्लता व्याघ्रावरी तू अंबिका. तू माऊली तू साऊली दुःखखंडिनी रूपकालिका. माया हि तू काया हि तू आरंभ तू अनसांगता. कृष्णे सद्या वितुंडता सौख्या स्वभावी पूर्णता. माया हि तू काया हि तू आरंभ तू अनसांगता. कृष्णे सद्या वितुंडता सौख्या स्वभावी पूर्णता. रणचंडिका विद्युल्लता व्याघ्रावरी तू अंबिका. रणचंडिका विद्युल्लता व्याघ्रावरी तू अंबिका. तू माऊली तू साऊली दुःखखंडिनी रूपकालिका. माया हि तू काया हि तू आरंभ तू अनसांगता. कृष्णे सद्या वितुंडता सौख्या स्वभावी पूर्णता. माया हि तू काया हि तू आरंभ तू अनसांगता. कृष्णे सद्या वितुंडता सौख्या स्वभावी पूर्णता. नाईक देवी अशी राग राग का बघतीया? अरे भक्ता, देवी रागरागाने बघते ना ती दुष्टांकडे, त्यांना धाकात ठेवते ती. पण तिच्या भक्तांवरती मात्र तिची सदा कृपा दृष्टी असते. अरे कासवी जशी नजरेने आपल्या पिलांना मोठं करते ना तशी. असं होय.
तरी म्हणलं नाही की प्रत्येक देवळात कासव का कोरलेलं असतं या? कारण ती भक्ता मायेची नजर असते. मंडळी कळलं का? मायेची नजर असते ती. अरे आपले भक्त संकटामध्ये आहेत की नाही, अडचणीमध्ये आहेत की नाही हे ती पाहत असते. कारण तिला काळाच्या पलीकडचं कळतं. अरे कालिका अवतारानंतर चंडमुंडाचा अंत करणारी चामुंडा देवी भक्तांना काय म्हणाली ठाऊक आहे का? काय काय? ती म्हणाली, भक्त हो, असे दैत्य पुन्हा पुन्हा जन्म घेतील, पण तुम्ही घाबरू नका. त्या प्रत्येक वेळी त्या दैत्यांचा अंत करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा अवतार घेईन. आणि देवीनं असा पुन्हा पुन्हा अवतार घेतला. वसुदेव देवकीच्या पोटी रक्तदंतिका नावानं ती अवतरली. तिचा वर्ण रक्तासारखा लाल होता. पुढे कित्येक काळानंतर भूतलावरती दुष्काळ पडला. तेव्हा शाकांबरी नावानं ती अवतरली आणि धनधान्यांची समृद्धी केली. सप्तनेभी अवतार घेऊन तिने दैत्यांचा संहार केला. अरे म्हणून तिला दुर्गा म्हणतात. अरे पुढे भीमादेवीचा अवतार घेऊन असंच तिने भक्तांचं रक्षण केलं. राक्षस जेव्हा उन्मत्त झाले तेव्हा तिने भुंग्याचा अवतार घेऊन पोखरून पोखरून राक्षसांना मारलं. म्हणून तिला भ्रमरशक्ती असं देखील म्हणतात. काय हो नाही, म्हणजे असे दुष्ट जन्माला यायचे आणि देवीला त्यांचा नायनाट करायला लागायचा. काय खेळ होता. मंडळी, या जगामध्ये जसं छाया प्रकाश आहे, दिवस रात्र आहे, सुष्ट दुष्ट आहे, तसंच मानवामध्ये सुद्धा देव आणि दानव वास करतात. या देवीच्या कृपेमुळे आपण आपल्यातल्या दानवाचा नाश करायचा आहे. पण नाही, देवी आता का प्रकट होत नाही हो? अरे भक्ता, तेवढी सात्विकता आणि तेवढी श्रद्धा असेल ना तर देवी आता सुद्धा प्रकट होते. मंडळी हो, सत्ययुगामध्ये प्रभू रामचंद्रांना तिने दर्शन दिलं होतं. लक्ष्मणा, अरे आपण अवघं दंडकारण्य पादाक्रांत केलंय, पण कुठेही सीतेचा शोध लागत नाहीये. दादा, या वनवासात वहिनीला माहेरची आठवण तर देत नसेल? म्हणजे काय म्हणायचंय तुला? ती भूमातेची कन्या आहे. मग भूमातेला भेटायला गेली असेल. लक्ष्मणा, पतिव्रता पतीला न सांगता वेसही ओलांडत नसते. सीता मला न सांगता कुठेही जाणं केवळ अशक्य आहे. दादा दादा, ती पहा सीतामाई. अरे लक्ष्मणा, रूप आणि स्वरूप ओळखायला शिक. माते, तू का गाई इथे? अरे लक्ष्मणा, ही जगन्माता, सुलक्षणा, विश्वव्यापिनी, साक्षात तुळजा भवानी आपणास दर्शन देण्यास आलेली आहे. तुझ्यासारख्या सात्विक भक्ताला भेटायला अवघी अमरावती येईल. तुझ्या सात्विक नजरेला पत्नीच्या रूपात दडलेली माता दिसते. तुझी धन्य आहे. तुझे इच्छित कार्य ह्या दिशेला पूर्णत्वास जाईल. अरे भक्ता, उभ्या महाराष्ट्राची गोरगरिबांची आई अंबाबाई, तिचा लाडका पुत्र शिवाजी महाराज. अरे शिवराय ह्या अंबाबाईचे परमभक्त होते. साक्षात अंबाबाई त्यांच्यावरती प्रसन्न होती. खरंय नाही, खरंय नाही तर हिंदवी स्वराज्य स्थापन करणं हे कुणा सामान्य माणसाचं काम नव्हतं. अरे भक्ता, परमेश्वरी इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हरत नाही रे. आणि इथे तर ही देवादिदेव, आदिशक्ती, आदिमाता, पंचमहाभूत हिच्या अधीन, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळावर हिचंच आधिपत्य. या चराचरामध्ये जे जे घडतं ते हिच्याच इच्छेने. आपण फक्त नाममात्र असतो मंडळी, फक्त नाममात्र असतो.
आणि अशा या जगदंबेचा आशीर्वाद शिवरायांना होता. आणि जिथं आई जगदंबेची प्रेरणा असते तिथं अडचणींच्या पहाडाची सुद्धा वाळू होते. हो नाईक, एक पटलं बघा, माणसाकडे कितीही सत्ता असली, शक्ती असली, शौर्य असलं तरी ईश्वरी आशीर्वाद नसला ना तर तो माती मोल. अरे म्हणून तर यवनांचा नाश झाला आणि हिंदवी राज्याचा भगवा या भूतलावरती अबाधित राहिला. कुलस्वामिनी अंबाबाईची भवानी तलवार महाराष्ट्राची रक्षण करती झाली, मग काळजी कसली. नाईक, देवीची शिवरायांवर लई माया होती म्हणे. तर आपल्या लाडक्या पुत्राचं ही आई मायेनं जीवाची सावली करून रक्षण करते. मंडळी, त्या काळामध्ये हिंदवी राज्य संकटामध्ये होतं. यवनांचे सतत हल्ले होत होते, गोरगरिबांचे अनन्वित छळ होत होते, देवस्थान उद्ध्वस्त होत होते. एवढ्या मोठ्या फौजा यांना तोंड देणं सोपं काम नव्हतं. हिंदवी राज्याचं रक्षण हा शिवरायांचा धर्म होता. सर्वांचीच मती गुंग झाली होती. शिवराय अस्वस्थ होते. राजे, यातून काहीतरी मार्ग काढा. यवनाने गोरगरिबास लुटण्यास सुरुवात केली. देवस्थान उद्ध्वस्त करून टाकले. आपली कुमक कमी पडते राजे. सारी प्रजा आपल्या वाटेकडे डोळे लावून बसले. शिवबा राजे येत आहेत कधी आणि आमचे क्लेश कधी कमी होत आहेत म्हणून. महाराज, यवनांना हिंदू धर्म भ्रष्ट करून अवघा हिंदुस्थान येवणी करण्याचे मनसुबे. बस बस बस, ऐकत नाही आम्हाला सगळं. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. हे राज्य राखणं हा आमचा धर्म आहे. यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल. काहीतरी मार्ग काढावाच लागेल. तुम्ही सगळे यावर मसलत करा, आम्ही विचार करतो. जी महाराज. जगदंब जगदंब, आई जगदंबा, ही काय वेळ आणलीस माते लेकरावर. सर्व दार बंद झाल्यावर आम्ही आशेने बघायचं ते कुणाकडे. माते, आईनेच पाना चोरला तर दाण्यामुखीत अमृत थेंब द्यायचे ते कोणी. माते, तुझ्या शिवाय या यवनांचा पाडाव शक्य तरी आहे का माते. आई जगदंबा, हे राज्य तुझे, हे राष्ट्र तुझे, ही भूमी तुझी आहे माते. आणि तुझ्या या भूमीवर शत्रूंची पावलं उमटणं तुला तरी कसं रुजतं माते. माते, तुझ्या या लेकराने ते कसं राखावं ते तरी सांग माते. आई सांग. जगदंब जगदंब जगदंब. बाळ शिवबा, बाळ शिवबा, आई जगदंबे, अंबाबाई, लेकराची हाक ऐकून आलीस माते. आई, शक्ती दे, मार्ग दाखव.
आई मार्ग दाखव. शिवबा, आपल्या पुण्याईवर कधीही संशय घेऊ नये. तसंच आपल्या पराक्रमावर देखील कधीही शंका घेऊ नये. आपण राजे आहात. नाही माते, मी राजा नाही. मी तुझं लेकरू आहे माते. अज्ञानी आहे, द्विधा आहे. परिस्थितीनं गांगरून जाणं हा मानवी स्वभाव आहे. धर्मसंस्थापकानं गोंधळून गेल्यावर प्रजेनं कुणाकडे बघायचं? तुम्ही कोणतीही चिंता करू नका. शत्रू सैन्य संख्येने जरी मोठं असलं तरी हिंदवी इच्छाशक्ती त्यापेक्षाही प्रबळ आहे. जगदंब. शिवबा, यशाची शक्ती देवता तुमच्या ठाई वास करते. तुम्ही माझाच अंश आहात. जगदंब. मी वैजंती बनून तुमच्या कंठी वास करते. जगदंब. तुम्ही व्यथित का होता शिवबा? ही भवानी विद्युल्लता बनून ही तुमच्या हाती राहील. तुम्ही यशस्वी व्हाल. जा राजे, शत्रूवर तुटून पडा. यश तुमचंच आहे. जगदंब, जगदंब, जगदंब. जगदंबेचा उदो उदो, भवानीचा उदो उदो, तुळजा भवानीचा उदो उदो, जगदंबेचा उदो उदो. जोगवा मागीन
देवाची भक्ती करणं हा मराठी माणसाच्या मनाचा धर्म आहे. आई जगदंबेची स्तुती ज्या देवगणांनी केली त्यांचं सुद्धा अनादि निर्गुणत्व स्तोत्र गाऊन समाधान झालं नाही, तिथे आपल्यासारख्या मर्त मानवाचं कसं होणार? अगदी माझ्या मनातलं बोललात बघा नाही तुम्ही. अहो हा गोंधळ सारखा सुरूच राहावा, कधी संपूच नाही असं वाटतो. अरे भक्ता चराचरामध्ये प्रत्येक प्राणी हा विश्रांती घेतो, नंतर नव्या उमेदीनं नव्या शक्तीनं पुन्हा कार्यरत होतो. आई जगदंबा तर अवघ्या विश्वाची माता, अवघ्या विश्वाची चालक. तिला आपण इथे बोलवलं, ती आपल्यासारख्या भक्तांसाठी इथे आली. पण असे अनेक भक्तगण आहेत जे डोळ्यामध्ये प्राण आणून तिची वाट बघतायत, त्यांच्याकडे ती कशी जाणार? म्हणजे नाईक तुम्हाला काय म्हणायचंय काय? भक्ता मला एवढंच म्हणायचंय की आता आई जगदंबेला पानसुपारी देण्याची वेळ आलेली आहे. आपला पंचतत्वांचा गोंधळ संपवण्याची, त्याची सांगता करण्याची वेळ आलेली आहे. चला आई जगदंबेची आपण आरती करूया. चला. जय राम जय भवानी कृपावंत परसेवा श्रीमात आरती वाळू भव आरती वाळू मोह माया रेणुके आनंदी जय देवी जय देवी. आंबे उभी राहसी बया तू उभी राहसी घेऊन काटे कर वाट तू भक्तासी पाहसी. आडलं बाळ देवी तू सामुरायसी बया तू सामुरायसी. उचलून कडवर आपल्या ठाण गरजासी आनंदी जय देवी जय देवी. नांदले ऋषी हर हर मार्तंडराव चरणी माग तोठाव एकीला मूळपेट आईचा हल्ला शिळपेट आनंदी जय देवी जय देवी. धन्य करिता